नमस्कार. काय होती 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अवस्था. परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होती. स्त्रियांच्या कुटुंबाचा घरी मारा जात होता. शेतकरी सुखी नव्हता, प्रजा सुखी नव्हती. आणि अशातच 19 फेब्रुवारी 1630 रोजी रयतेचं वाडी असणारा शिवनेरीवर एक तारा जन्मला. या ताऱ्याने पुढे स्वतःच्या हिमतीने, जिद्दीने आणि कुशल सवंगड्याच्या संगतीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून 6 जून 1674 रोजी प्रजेची स्थापना केली. प्रजा सुखी झाली, शेतकरी सुखी झाला, अन्यायाला पूर्ण विराम मिळाला. म्हणूनच मी असे म्हणू इच्छितो की सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान ओकतो आग रोखतो वाघ मराठी माझा, तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोतेहो नमस्कार. मी कुमार शौर्य शिवाजी ठोंबरे अर्थातच आपल्या समोर विषय मांडतोय शिवरायांचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र. मित्रो, ताजमहल एका प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी. 300 किलोमीटर भिंत बांधण्यासाठी 400 वर्ष लागली. 300 किलोमीटर भिंत बांधण्यासाठी 400 वर्ष लागली. मात्र माझ्या राजाने अवघ्या 50 वर्षात बांधलेल्या किल्ल्यांची एकंदर लांबी 4000 किलोमीटर होती. चीनच्या त्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य म्हणतो. तर मग हे काय आहे? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगात रक्त सळसळतं आणि आपसुकच तोंडातून जय बाहेर पडतं. आजची तरुण शिवजयंतीला शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करून डीजेवर मिरवणूक काढले जातात. आजची तरुण शिवरायांसारखा सदरा घालते, कपाळी चंद्रकोर लावते, शिवरायांसारखी दाढी करते. परंतु तीच तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण हे स्वतःमध्ये अंगीकारतात का? हा खरा मोठा प्रश्न आहे. मग बदलापुरातील चिमोडी असो, मणिपूरमध्ये लहान मुलगी असो, किंवा कोलकात्यामध्ये डॉक्टर तरुणी असो, यांच्यावर अत्याचार करणारे हे देखील आजची तरुणाच आहे. अरे आठवा कल्याणच्या सुभेदाराची कहाणी. साक्षात शाहिस्ते खानाची भाची गायब झाल्यावर शाहिस्ते खानाने महाराजांवर टाकलेला विश्वास. अरे आठवा परराज्यात लुटीला गेल्यावर स्त्रियांच्या नकाराने स्पर्श न करण्याचं शिवरायांचं ते धोरण. विशाळगडावर हिंदू आणि मुस्लिम गटात हाणामारी होता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक होते अशा अफवा पसरवल्या जातात. अरे वाचला असा इतिहास तर आठवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात किती सैनिक हे मुस्लिम होते आणि त्या मुस्लिम बांधवांसाठी महाराजांनी किती मस्जिद उभारल्या होत्या. मित्रो त्या काही एमपीसी, यूपीसी, जी, नीट, सीईटी यासारख्या स्पर्धा परीक्षा नसूनही त्या काही कोणीही बेरोजगार राहत नव्हता. परंतु बेरोजगारीची संख्या ही कित्येक पटीने वाढते. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगण्यासाठी अन्न हवं, अन्नासाठी दाम हवं आणि दामासाठी काम हवं. हेच काम 18 पगड जातीच्या लोकांना मिळवून देण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तेपेक्षा सहकार्याला जास्त महत्व दिले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गड आला पण सिंह गेला, म्हणजे विरोधात तानाजी गेला पण महाराजांना दुःख झालं. याची उलट परिस्थिती बघितली तर कालचंच उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमानी अपघातात दुर्दैवी निधन झाले. पहिल्या दिवशी सर्वांनी शोक व्यक्त केला, परंतु अगदी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे खाती कोणाला द्यायची याच्यावर राजकारण सुरू झालं. आणि काय होतं तो महाराष्ट्र आणि काय झालाय हा महाराष्ट्र हा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण जगभर प्रसिद्ध होते. आणि म्हणूनच अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठामध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवला जातो. पण आमचं दुर्दैव असं की हाच इतिहास
आमच्या महाराष्ट्राला पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःचे राज्य ही कल्पना त्याला कधीच पटली नाही. हे राज्य देवदेवताचे, प्रजेचे, गोरगरिबांचे, साधू संतांचे आहे या युक्तीने त्यांनी कारभार चालवला. उत्तम राज्य कारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, हत्ती व घोडे यांची परीक्षा कशी घ्यावी, शत्रूला दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे, असे अनेक विद्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही अवगत केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर कोंढाणा व पुरंदर हे दोन्ही किल्ले युक्तीने काठीच केले. त्याचबरोबर रायरीचा प्रचंड मोठा किल्ला अंमलात आणला व त्याचं नाव ठेवलं रायगड. जवळच असलेल्या भोऱ्या डोंगरावर एक किल्ला बांधला व त्याचं नाव ठेवलं प्रतापगड. प्रतापगडावरील बाजी प्रभूंचा बारडापणा, अफजल खानाचा वध अशी अनेक महान कार्य झाली. छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर त्यांची मातृभक्ती, पितृभक्ती समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आई बापाच्या डोळ्यातील कष्टांना संघर्ष करायचे का, तर त्यानंतर तुम्हाला खरे छत्रपती शिवाजी महाराज करतील. या भाषणाच्या निमित्ताने एक आदर्श राजा, कुशल प्रशासक, गोरगरिबांचा कैवारी, प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाणारा, धर्मरक्षक, सर्व स्त्रियांना पर माते समान मानणारा तो राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या सैनिकांना नेहमी म्हणायचे की शेतकऱ्यांच्या पिकाच्या रोपालाही धक्का लागता कामा नये, एवढी काळजी घ्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी वाटू लागतात. स्त्रियांना आरक्षण नाही तर 100% संरक्षण देण्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापक हे एक चांगले व्यवस्थापक होते. 16व्या शतकातील गड किल्ले आज ही 21व्या शतकात आपली तहान भागवत आहेत. रायगडावर स्वच्छतेमुळे आज ही स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत. शेवटी विषयाचा समारोप करत असताना स्वार्थाकडून अनर्थाकडे, भेदाकडून अभेदाकडे, परिपक्वतेकडून अपरिपक्वतेकडे आणि विरोधाकडून विकासाकडे नेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची धगधगती मशाल तुमच्या आमच्या मनामध्ये पेटवत म्हणजे इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो. आणि शेवटी जाता इतकंच म्हणेन की शिवबाच्या उपकाराचं पांग कधीच फिटणार नाही, लोकराजा या नावाचा पान कधीच मिटणार नाही. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय भारत.